हॅलो, गुड इव्हनिंग मित्रांनो. आता मी पुढील ॲपरिझम 91 ते 100पर्यंत आता आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करतो आहे. ॲपरिझम 91. जर रोगी आपल्याकडे येण्यापूर्वी काही औषधे घेऊन आला असेल तर त्याला सध्याची लक्षणे आहेत ती पूर्वीचीच आहेत की औषधी घेतल्यानंतरची आहेत याचा विचार केला पाहिजे. कारण मूळचा रोग व त्याचा लक्षणे कोणती व औषधी घेतल्यानंतर निर्माण झालेली कोणती याची छाननी करणे अत्यंत आवश्यक आहे. जर असे वाटत असेल की औषधामुळे लक्षणे निर्माण झालेली आहेत तर अशा रोग्याला काही दिवस औषध देऊ नये. त्याला अनऔषधी द्रव्य मीन्स प्लासिबो, शॅकला किंवा नॉन मेडिकल सबस्टन्स द्यावी व त्या रोगाचे संपूर्ण सूक्ष्म निरीक्षण करावे. म्हणजे त्याच्या मूळच्या रोगाची लक्षणं कोणती व औषधामुळे निर्माण झालेली कोणती त्याचे ज्ञान होईल व नंतर रोगाचे खरे स्वरूप प्रगट होईल. ॲपरिझम 92. परंतु रोग जर जलद गतीचा व मारक स्वरूपाचा असेल तर अशा वेळी जरी रोगी आपणाकडे अन्य औषधी घेऊन आला असेल तरी औषधाची लक्षणे कोणती व मूळच्या रोगाची लक्षणे कोणती असा विचार करायला वेळ नसतो. अशा वेळी अनौषधी द्रव्य मीन्स प्लासिबो देऊन थांबण्याची गरज नाही. जे काही रोगाचे स्वरूप दिसत असेल मग ते स्वरूप जरी मूळच्या रोगाचे व काही औषधीजन्य रोगाचे असे मिश्र स्वरूप असले तरी ते काही समोर दिसत असेल त्याचा विचार करून त्या दोन्ही लक्षणांना समान असे मिळणारे औषध द्यावे. उगाच वाट पाहत बसू नये, कारण शीघ्र गतीचा रोग जीवाला लवकरच मारक ठरू शकतो. ॲपरिझम 93. रोग अशोकारी असो किंवा चिरकालीन असो, रोग्याची जी काही सध्या लक्षणे दिसत आहेत त्याचे कारण माहिती होण्याकरिता रोगी किंवा त्याचे मित्र किंवा नातलग यांना प्रश्न विचारणे आवश्यक आहे. रोगाच्या कारणाविषयी चौकशी करत असताना त्याच्या मित्रमंडळांना विश्वासात घेऊन एकांतात विचारणे आवश्यक ठरते. टिप: रोगाचे जे प्रक्षोभक एक्साइटिंग कॉज कारण आहे ते कधीकधी रोगी सांगू इच्छित नाही, कारण त्यामुळे त्याला इब्रितीचा धोका वाटत असतो. असे कारण जर रोग्याकडून घडले असेल तर डॉक्टरने त्याच्या मित्रमंडळीकडे चौकशी करावी. एवढेच नव्हे तर असे अप्रत्यक्ष प्रश्न विचारावेत की जेणेकरून रोग्याला आपण कशाबद्दल विचारतो आहे याची शंकासुद्धा येणार नाही. यातच डॉक्टरचे खरे चातुर्य व कौशल्य आहे. उदाहरणार्थ, स्त्री रोगी असेल तर तिला सिफिलीस झालेली शंका येत असेल तर वारंवार गर्भपात झाला की काय असे विचारावे. अशा तऱ्हेने खालील तक्रारीबद्दल माहिती काढावी. रोग्याने विष घेणे, जीव देण्याचा प्रयत्न करणे, नैसर्गिक व कृत्रिम लैंगिक उपभोग घेणे, दारूचा अधिक प्रमाणात वापर, दारूशिवाय इतर कोणते अनावश्यक पेय घेणे, चहा, तंबाखू, कॉफी इत्यादीचे अत्याधिक सेवन, अति खाणे, विशिष्ट पदार्थांचे अति सेवन इत्यादी, गर्मी, सिफिलीस किंवा परमा, गोनोरिया यासारखे गुप्त रोग झाले होते काय किंवा कधी खरूज आली होती काय, प्रेमभंग, डिसअपॉइंटमेंट इन लव्ह, क्रोध, मान, माया इत्यादी भावनांच्या आहारी जाणे, घरी किंवा मित्रमंडळाशी न पटणे व भांडण होणे, घरात काही दुःखमय प्रसंग घडल्यामुळे चिंता वाटणे, घरी अपमानाचे प्रसंग पडणे, सूड उगवण्याची बुद्धी होणे, घरच्या किंवा धंद्याच्या वातावरणात अधिक हानीमुळे होणारा मनावर परिणाम, कसल्याही प्रकारचा भीतीदायक प्रसंग, काही लैंगिक दोष वगैरे अनेक प्रकारचा मानसिक ताण हे रोगाचे प्रक्षोभक कारण ठरू शकते. म्हणून अशा कारणांची बारकाईने चौकशी करणे गरजेचे आहे. ॲपरिझम 94.
रोग जर चिरकालीन असेल तर रोग्याची राहण्याची पद्धती, त्याचा विशिष्ट प्रकारचा धंदा, त्याची खाण्याची नेहमीची पदार्थ, मोड ऑफ लिव्हिंग, घरी त्याच्या परिस्थिती, डोमेस्टिक सिच्युएशन वगैरे गोष्टींचा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. यालाच रोगाचे सतत कारण किंवा रोग कायम ठेवणारे कारण असे म्हणतात. हे कारण दूर केले पाहिजे, अन्यथा रोग पुन्हा परत येईल. ॲपॅरिझम टिप: चिरकालीन रोगात विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत खालील गोष्टींची चौकशी करावी. गरोदरपणात व त्यात होणारे विकारी मूल नसल्यास, गरोदरपणा व त्यात होणारे विकार मूल नसल्यास, स्टरिलिटी असल्यास, त्याची कारणे लैंगिक इच्छा, सेक्शुअल डिझायर, बाळंतपण व गर्भपात, मूल अंगावर दूध पिते की काय, विटाळ किंवा मासिक पाळी व तत्संबंधी होणारे विकार, मासिक पाळीबद्दल बारकाईने चौकशी करावी. नियमित किंवा अनियमित, फार लवकर की उशिरा विटाळ किती दिवसापर्यंत जातो, विटाळ सतत चालू राहतो की मधून मधून बंद होतो व पुन्हा चालू होतो, एकंदरीत किती प्रमाणात जातो, रक्ताचा रंग कसा आहे, पांढरे पाणी होत जाते की काय, विटाळापूर्वी, मध्ये की नंतर, विटाळाबरोबर इतर काही शारीरिक किंवा मानसिक तक्रारी आहेत काय, विटाळाआधी की नंतर पोटात दुखते काय, जर प्रदर असेल तर त्याचा वास वगैरे कसा आहे, प्रदर जास्त प्रमाणात जातो की कमी प्रमाणात, त्यामुळे होणारे इतर काही त्रास असल्यास ते बघावेत. अशा रीतीने काही सतत कारण घडत असल्यास बारकाईने चौकशी करावी. ॲपॅरिझम 95: चिरकालीन रोगामध्ये आपण जो रोगांचा इतिहास म्हणजे चिन्हे व लक्षणं यांची जी नोंद करणार, ती फार काळजीपूर्वक व शक्य तितकी जास्त परिपूर्ण असावी. अगदी बारीक सारीक गोष्टींचा नोंद केली पाहिजे, कारण होमिओपॅथी या दृष्टिकोनातून क्वचित श्रेय वैचित्र्यपूर्ण म्हणजे स्ट्रेंज आणि वैशिष्ट्यदर्शक म्हणजे पिक्युलियर व लक्षणवेधी म्हणजे स्ट्रायकिंग वाटणारे लक्षणे महत्त्वाचे असतात. दुसरे कारण असे की अशा बारीक सारीक गोष्टीकडे रोगी दुर्लक्ष करतो व त्या लक्षणांची त्याला सवय झाली असते म्हणून तो आपल्याला सांगत नाही. परंतु हीच लक्षणं महत्त्वाची असतात, कारण या लक्षणावर आपणास आपलं औषध ठरवता येते. ॲपॅरिझम 96: याशिवाय काही रोगी असे असतात की ते अतिसहिष्णु मीन्स हायपर सेन्सिटिव्ह व मनाने कमजोर हायपोकॉन्ड्रियाक, व काही रोगी आपणाला लवकर आराम मिळावा म्हणून मुद्दाम लक्षणे जास्त करून सांगतात. अशा रोग्यांच्या बाबतीत डॉक्टरला रोगी सांगतात त्यावर भरवसा न ठेवता स्वतःचा निर्णय घ्यावा लागतो, म्हणून रोग्याची मानसिक चिकित्सा, नर्वस कंडिशन विचारात घ्यावी लागते. टिप: असा रोगी प्रथम आपल्याकडे येतो तेव्हा व तदनंतर पुन्हा दुसऱ्यांदा येतो तेव्हा त्याच्या सांगण्यात काही फरक पडतो की काय ते पाहावे. एवढेच नव्हे तर त्याला काही दिवस अनौषधी नॉन मेडिकल सबस्टन्स प्लासिबो, अनौषधी द्रव्ये म्हणजे प्लासिबो देऊन त्याच्या सांगण्यात काही फरक पडतो की काय ते काळजीपूर्वक पाहावे. म्हणून त्याची खरी लक्षणे कोणती व रोगी जास्त करून सांगतो ती कोणती, त्याचा निर्णय घेता येईल. परंतु त्याच्या सांगण्याकडे नेहमी दुर्लक्ष करून पण चालणार नाही. अशा रोग्याची सूक्ष्म निरीक्षण करून लक्षणाला कितपत महत्त्व द्यावे याचा निर्णय घ्यावा लागतो. ॲपॅरिझम 97: वरच्या परिच्छेदात वर्णन केलेल्या रोग्याचे अगदी विरुद्ध असे काही रोगी असतात. ते रोगी कधी कधी आळसामुळे इंडोलन्स, तर काही अति विनयशक्तीमुळे अंडर मोडेस्टी, तर कधी कधी मनाच्या कमजोरीमुळे, तर कधी न समजल्यामुळे किंवा कधी नीट वर्णन न करता आल्यामुळे पूर्ण लक्षणे बरोबर सांगत नाही. अशा रोग्याच्या बाबतीत डॉक्टरला आपले कौशल्य व निरीक्षण शक्ती पणाला लावावी लागते व रोग्याकडून लक्षणे काढून घ्यावी लागतात.
ॲपरिझम 98 चिरकालीन रोगांची बाबतीत रोगाची नीट चित्रण व्हावे म्हणून रोगी काय सांगतो ते काळजीपूर्वक ऐकून घ्यावे. एवढेच नव्हे तर त्याचे मित्र व त्याचे नातलग यांचे पण ऐकून घ्यावे व या दोहांच्या सांगण्यातून काही फरक पडतो काय ते पडताळून पाहावे. ते सर्व साधण्याकरिता थोड्या कल्पकतेची आवश्यकता आहे. तसेच शांतपणे व चिकाटी पॅटियन्सची आवश्यकता आहे. हे सर्व लिहिण्याचा मुद्दाम उद्देश एवढाच की रोगाचे व रोगाच्या खऱ्या स्वरूपाचे चित्र व्हावे म्हणून. ॲपरिझम 99 अशुकारी मीन्स ॲक्यूट रोगामध्ये अशी परिस्थिती येत नाही, कारण सर्व काही ताजी असते. रोगाला लक्षणाची तीव्रता भासत असल्यामुळे तो त्याचे नीट वर्णन करू शकतो. त्याची नेहमीची आरोग्य अवस्था व त्यात होणारे बदल हे तो स्पष्टपणे सांगू शकतो. अशा रोगामध्ये सुद्धा डॉक्टरने सर्व काही लक्षणे मिळवण्याचा प्रयत्न करावा, परंतु ते काम फारसे कठीण नाही. ॲपरिझम 100 एखाद्या साथीच्या रोगाची तपासणी करताना एपिडेमिक डिसीजची तपासणी करता तत्सम रोग क्वचित स्पोरॅडिक झाला असेल तर त्या रोगाचा लक्षणसमूह लक्षात घेताना मागे तसाच रोग झाला होता म्हणून या रोगाची लक्षणे पूर्वीसारखीच असली पाहिजे असे नाही. म्हणजे प्रत्येक नवीन येणाऱ्या साथीचा रोग पूर्वीच्या रोगासारखा नसतो, म्हणून पूर्वग्रह दूषित दृष्टीने अशा साथीच्या रोगाकडे किंवा त्याच्या लक्षणासमूहाकडे पाहू नये. नीट बारकाईने चौकशी केल्यास असे आढळून येईल की दोन रोग व दोन रोगी कधीच एकमेकासारखे नसतात, परंतु याला देवी व गोवर हे अपवाद आहेत, कारण हे रोग एका संसर्गजन्य कारणामुळे निर्माण होत असल्यामुळे बहुधा समान असतात. अशा रीतीने मी